नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित असलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी समजली जाणारी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना गाई, म्हशी, दुधाळ जनावर यांच्या व्यतिरिक्त शेळी आणि मेंढी, कुक्कुटपालन ज्याच्यामध्ये बॉयलर, पक्षी, कोंबडी अशा विविध बाबींसाठी सरकार आता अनुदान दिलं जात आहे. आणि राज्यातील उदाहरणार्थ जिल्ह्यातील 35 तालुक्यामध्ये या 7 योजना 7 बाबींसाठी अर्ज मागवण्यासाठी आता सुरुवात करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेमध्ये 2021 मध्ये काही बदल करण्यात आलेले होते, ज्याच्या अंतर्गत आपण जर बघितलं तर तुम्ही एकदा अर्ज केलेला तर हा अर्ज 5 वर्षासाठी म्हणजेच 2026 पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार होता. आणि याच्याच अंतर्गत यापूर्वी केलेले काही अर्ज याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत याच्या अंतर्गत अर्ज केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी हे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, 3 मे ते 2 मे 2025 या कालावधीमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर याच्या अंतर्गत जे काही लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांचं म्हणजेच की रँडम पद्धतीने जे लाभार्थ्यांची निवड असणार आहे. ही प्राथमिक निवड 3 जून ते 7 जून या तारखेच्या आत केली जाणार आहे. याचप्रमाणे मागील वर्षी व या वर्षी जे लाभार्थी या ठिकाणी पात्र होतील अशा लाभार्थ्यांना डॉक्युमेंट अपलोड म्हणजेच कागदपत्र अपलोड करण्यासाठी विंडो ओपन करून दिला जाणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये 8 जून ते 15 जून या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना म्हणजेच ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले जाणार आहे. याच्यानंतर पशुसंवर्धन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी याच्या माध्यमातून कागदपत्राची पडताळणी केली जाईल. आणि याच्यानंतर कागदपत्रामध्ये काही त्रुटी आल्या तर 25 जून ते 27 जून या कालावधीमध्ये पूर्ण केल्या जातील. याच्यानंतर कागदपत्राच्या अंतिम पडताळणी 28 जून ते 30 जून या कालावधीमध्ये केली जाईल. आणि याच्यानंतर अंतिम लाभार्थ्यांची जी काही यादी असणार आहे ती यादी साधारणपणे 2 जुलै 2025 रोजी प्रकाशित केली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. मित्रांनो, शासनाने एक टाइम टेबल म्हणजेच वेळापत्रक निश्चित केले गेले आहे. याच्यामध्ये अर्जाच्या मुदतीमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते आणि याच्यानंतर वेळापत्रकामध्ये काही बदल होऊ शकतात, परंतु सध्या तरी 3 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीमध्ये आपण आपले अर्ज करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद.